मॉर्निंग. येस, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग ऑल ऑफ यू. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. ओके, विनयाताई बोला, हँडरेज आहे. आम्हाला आम्हाला म्हणजे रादर जुन्या बॅचवाल्या लोकांना भेटायचंय तुम्हाला, तर एक टीम मीट अरेंज काय अशी म्हटलं? विनंती आहे. काय काय? मी म्हटलं जुन्या सगळ्या लोकांना भेटायचंय तुम्हाला, तर एखादी टीम मीट अरेंज झाली तर खूप छान होईल सगळ्यांसाठी. अच्छा, बरं बरं, म्हणून मी हात रेस केलाय. नक्की नक्की. आपला ऍक्च्युली जानेवारीचा प्लॅन आहे, जानेवारी 2026चा एक कार्यक्रम करण्याचा. ओके ओके. पण आत्ताही आपल्याला जर भेटायचं असेल तर मला पण आवडेल. खरंच ना, म्हणजे जुन्या आता तरी ही बॅच आपली नवीनच आहे, पण जुन्यांमध्ये जरी एकदा ग्रुपमध्ये टाकलं ना, खूप जणी रेडी होतील आणि भेटायला नक्कीच आवडेल तुम्हाला. येस येस, ऑलरेडी सगळ्यांच्या मनात हे आहे. तुम्हीच एक मेसेज टाका ग्रुपमध्ये. मी नक्की नक्की पोल सहित टाकते टाकते टाकते. चालेल, ओके, ठीक आहे, चालेल. करा सुरू करा. येस, काय म्हणतात मग, कसे आहात सर्वजण? मस्त, स्वस्त, जबरदस्त, वा, छान जसं असायला हवं. छान. जरा बाकीच्यांनी पण व्हिडिओ सुरू करा. हो, आपली टॅगलाईन झाली आहे ना ती आता, स्वस्त राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा, मस्त आणि जबरदस्त. चला, बऱ्याच लोकांचा होमवर्क येतो आहे ग्रुपमध्ये, तर मला खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच की तुम्ही माझं मनापासून ऐकत आहात आणि ती कृती करत आहात. तर कुणीतरी मला शेअर करेल का की आज कितवा दिवस आहे आपला? 5th आहे का? येस. आणि कालचं एक सेशन मिस झालं, तरी 5 days झाले. होमवर्क तुम्ही करत आहात, तर कुणाचा काय अनुभव आहे कोण सांगेल? न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन तुम्ही ऐकत आहात, त्यानंतर कंप्लेंट्सला आपण कंप्लीट करत आहोत है ना, कंप्लेंट्स रोज लिहित आहोत, ते जाळून टाकत आहोत. तर काय अनुभव आहे कोणाचा, कोण शेअर करेल? अश्विनी, यस बोला. तुमचा कॅमेरा जरा रोटेट करता येईल का? हां, यस, ओके, थँक्यू. कुठून आहात तुम्ही? फर्स्ट ऑफ ऑल हॅपी मॉर्निंग टू ऑल. हॅपी मॉर्निंग. येस. ऍक्च्युली आता सेशन जेव्हा सुरू झाले तेव्हा पहिले 2 सेशन मी अटेंड नाही करू शकले. पाहुणे होते घरी, तर ते मी युट्यूब रेकॉर्डिंग पाहून केलं. पण त्याच्यानंतर पण जे मला इफेक्ट वाटला, म्हणजे आज मला असं खूप फ्रेश वाटतंय आतनं, तसं थोडंसं हॅप्पी वाटतंय. आणि असं वाटतं की आजचं सेशन म्हणजे केव्हा सुरू होईल, की मला लाईव्ह सेशन आज अटेंड करावं लागेल, म्हणजे मिळणार आहे. फर्स्ट डेला मी लाईव्ह केलेला, पण त्याच्यानंतरचं मिस झालेला. तर मला असं छान वाटतंय, म्हणजे क्युरियोसिटी पण आहे की पुढचे पण करावेत. आणि आतनं असा एक आनंद होतोय, म्हणजे सगळं होमवर्क करतेय तुम्ही जे सांगताय ते. त्यामुळे थँक्यू, तुम्हाला खूप थँक्यू. ऍक्च्युली थँक्यू सो मच की माझ्या सांगण्याला म्हणण्याला तुम्ही महत्त्व दिलं आणि तुम्ही ते फॉलो केलं, म्हणून खरंच खूप खूप थँक्यू. कुठून आहात ताई तुम्ही? तुमचं नाव काय? मी अश्विनी बिलारे, मी पुण्यातनं आहे आणि बाय प्रोफेशन मी लेक्चरर आहे. अच्छा, छान, ओके. अजून कोण शेअर करेल? 1-2 घेऊया आपण शेअरिंग आणि मग पुढे जाऊया. की तुम्ही होमवर्क करत आहात आणि तुम्हाला काय फील होतंय, काही बदल जाणवतोय का? थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन असलं ना की अजून छान ऊर्जा मिळते. तर तुम्ही होमवर्क तर करत आहात, 1-2घींचा फोन आला की स्क्रीनवर बोलायला भीती वाटते, तर असं काही करू नका. मी अगदी तुमच्यातलीच एक आहे, फक्त स्क्रीनच्या या बाजूला आहे, तुम्ही त्या बाजूला आहे. ओके, तर वेगळं असं काही नाही आहे, तर तुम्ही बोलायला हरकत नाही. काल कुणाचा फोन होता? लीना काय, ललिता, येस, ललिता ताईंचा. त्यांनी मग शेवटी त्या म्हटलं मी मेसेज टाकते. त्यांना म्हटलं मी लाईव्ह सेशनमध्येच एक्सपिरियन्स शेअर करा जो तुम्ही मला फोनवर शेअर केला. तर त्या म्हटल्या नको, मग मी लिहून टाकते, मला बोलायला जरा अवघड होईल स्क्रीनवर. तर असतं, काही जणींना सवय नसते, हरकत नाही. पण तुम्ही ज्या अर्थी उपस्थित आहात आणि ज्या अर्थी होमवर्क करत आहात त्या अर्थी काहीतरी बदल तुम्हाला जाणवत आहेत, बरोबर आहे?
तर ज्यांनी काल एक्सपिरियन्स लिहून टाकलाय त्यांची सुद्धा ही फर्स्ट बॅच आहे, म्हणजे त्या पहिल्यांदाच जॉईन आहेत, त्या जुन्या नाही आहेत. आणि रेकीचा त्यांनी तिथे उल्लेख केलेला आहे, पण अजून त्यांचा शक्तिपात झालेला नाही आहे, दीक्षा झालेली नाही आहे. तर त्या पण या बॅचला पहिल्यांदाच आहेत, नवीन आहेत. पण जे जे सांगितलं ते सगळं फॉलो केल्यामुळे त्यांना लगेचच रिझल्ट मिळाले. तर असे प्रत्येकालाच रिझल्ट मिळतील. बरं, आज फर्स्ट टाइम कोण जॉईन आहे, की आज आम्ही पहिल्यांदाच जॉईन झालोय असं कोणी आहे का? अच्छा, गीता, कुठून आहात तुम्ही? माईक सुरू करा. सातारा. अच्छा, ओके, चालेल, हरकत नाही. ग्रुपमध्ये आत्ताच जॉईन झालात का? नाही, ग्रुपमध्ये मी त्या दिवशी जॉईन झाले होते, पण मी तुम्हाला सांगितलं तसं बीपी माझा हाय होतो, त्याच्यामुळे 2-3 दिवस मला करता येत नव्हतं, म्हणून मग मी आज जॉईन झाले. तुम्ही जर डे 1लाच जॉईन केलं असतं तर तुमचं बीपी त्याच दिवशी नॉर्मल झालं असतं. एम आय राईट? काय वाटतं बाकीच्यांना? मी 2 दिवस करतेय मेडिटेशन, असं खूप रिलॅक्स असं वाटतंय 2 दिवस. येस, छान. तर हे सेशन त्यासाठीच आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आत्ता बरं नाही आहे म्हणून नंतर करू, पण ज्या वेळेला तुम्ही सेशन जॉईन करतात तर तुम्हाला असं फील होतं की यस, हिलिंग सुरू आहे. कारण क्लास कसला आहे आपला, जर्नी कुठली, हिलिंग जर्नी आहे, है ना? आपण हिलिंग शिकत आहोत. ठीक आहे, चलो आता एक प्रॅक्टिकल करूया. सुरुवातीला परंपरेप्रमाणे, आपल्या नियमाप्रमाणे आधी आजची डेट लिहायची आहे आणि आजचा डे कितवा आहे तो वहीत लिहायचा आहे. डेट काय आहे? 5 जून. आणि पहिलं वाक्य, मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. पटकन पहिलं वाक्य लिहायचं आहे. आणि दुसरं वाक्य आहे ते पण लिहायचं आहे. चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स, जादू त्यांच्याच आयुष्यात होते जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. बरेच कॅमेराज ऑफ आहेत, प्लीज कॅमेरा सुरू करा. एनर्जीचा क्लास आहे. एनर्जी असू द्या. तुमचे छान छान ब्युटिफुल कलरफुल फेसेस पाहिले की मला पण एक उत्साह येतो, छान वाटतं. आणि ज्या वेळेला आपण कॅमेरा ठेवून समोर बसून सेशन करत असतो, म्हणजे 100% आपण अटेंटिव्ह असतो, तर यातनं काहीतरी आपल्याला चांगलं मिळणार आहे. पण जर आपले कॅमेरा ऑफ असतील आणि घरात जर इतर काही ॲक्टिव्हिटी सुरू असतील, कारण आपली स्पेशालिटी आहे, है ना, इंडियन आपण आहोत आणि आपण महिला आहोत किंवा आपले मित्र आहेत, बाकीचे बांधव आहेत, तर आपली सगळ्यांची पर्सनॅलिटी काय आहे? मल्टीटास्क करण्याची. आपण सगळे त्यामध्ये एक्सपर्ट आहोत. येस, ओके. पद्मजा, तुमचा हँड रेज आहे, बोलायचं काही? चलो, आता ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्यांच्यासाठी खास. आय होप ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत ते सुद्धा हे सेशन करत असतील. आता आपल्याला पहिलं प्रॅक्टिकल करायचं आहे आजचं, की तुमच्याकडे काय नाही ते तुम्हाला लिहायचं आहे, लिस्ट करायचं आहे की माझ्याकडे हे नाही आहे. ओके, तर लिस्ट करा. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. अगदी माझ्या मैत्रिणीकडे, मित्राकडे हे आहे पण माझ्याकडे नाही आहे. माझ्या रिलेटिव्हकडे, कलिगकडे, बिझनेस पार्टनरकडे हे आहे पण माझ्याकडे नाही आहे. कुठलाही एरिया असेल आपल्या लाईफचा, मानसिक, मेंटल, इमोशनल, भावनिक, शारीरिक, फिजिकल, की माझ्याकडे हे नाही आहे, शरीर स्वास्थ्य नाही आहे किंवा मला हा आजार किंवा हे दुखणं आत्ता आहे. आर्थिक, माझ्याकडे इतके लाख रुपये नाहीये, इतके कोटी रुपये नाहीये, काही असू शकतं. किंवा हे घेण्यासाठी पैसे नाही, या क्लाससाठी पैसे नाही, इथे फिरायला जायला नाही, काही असू शकतं. सामाजिक,
आध्यात्मिक मी खूप करते, स्वामींचं, बाप्पाचं, दुर्गा माताचं, पण मला हा रिझल्ट नाही आला. हे झालं आध्यात्मिक. तुमच्या लाईफच्या कुठल्याही एरियातून तुम्हाला इथे आत्ता लिहायचं आहे, आठवून शोधून की माझ्याकडे हे नाही आहे, ज्याचा मी माझ्या लाईफमध्ये वेट करते, वाट बघते. पूनमताई लिहायचं आहे. काय झालं, अंधारात बसलेले आहात तुम्ही? ताई मला परत एकदा सांगाल नक्की काय करायचं? ऍक्च्युली मला फोन आला होता त्यामुळे मिस झालं माझं. आपल्याला एक लिस्ट करायची आहे. आजचं आपलं पहिलं प्रॅक्टिकल आहे. अशी लिस्ट करायची आहे की जे माझ्याकडे नाही आहे, मला हवं आहे. मग तुमच्या लाईफच्या कुठल्याही एरियातून असेल, ते मानसिक स्वास्थ्य असेल, भावनिकबद्दल, कुठल्याही रिलेशनशिपबद्दल इमोशनल असतो आपण त्याबद्दल असेल, आर्थिक एरियामधलं काही असेल की मला हे घ्यायचं आहे पण पैसा नाही आहे, किंवा मला वाटतं माझ्याकडे इतके कोटी इतके लाख असावे पण ते नाही आहे, जे काही आहे की माझ्याकडे हे नाही आहे, असे पॉईंट्स आपल्याला लिहायचे आहेत. किंवा मी तर खूप केलं, स्वामींचं केलं, दत्ताचं केलं, पारायणं केले, दुर्गा मातेचं केलं, असं खूप असतं ना आपलं. आमचे हे गुरु आहे, आम्ही यांना मानतो, आम्ही खूप केलं, मी हे मागणं मागितलं होतं, मी यासाठी पारायण केलं होतं पण नाही मिळालं. तर असं काय काय आहे की जे मला हवं आहे पण मला मिळालेलं नाही आहे, मी वेट करते, वाट पाहते. तर अशा सर्व गोष्टींची यादी करायची आहे. कुणी जावयाची वाट बघत असेल, कुणी सुनेची वाट बघत असेल, कुणी प्रमोशनची वाट बघत असेल, कुणाला ड्रीम जॉब, ड्रीम कार, ड्रीम हाऊस, कुणाला प्रकृती, शारीरिक स्वास्थ्याबद्दल असेल की माझ्याकडे नाही आहे शारीरिक स्वास्थ्य, मला हे दुखणं आहे, मला हे आजार आहे. अगदी आठवून सगळी यादी करायची. 3 मिनिट झालेले आहेत. माझ्या बोलण्यामुळे जर डिस्टर्ब होत असेल तर पुढचे 2 मिनिट मी गप्प बसते, पण तुम्ही यादी करा. मिस म्हणून कोणीतरी जॉईन आहे. अंकिता, शुभांगी, सुनंदा, राहुल, सुमन, प्रवीण आहात का तुम्ही? तुमचे कॅमेराज बंद आहे. पूजा, बी, सीमा, श्रेयस, वनिता, तृप्ती. ओके, चलो लास्ट 1 मिनिट. झालं माधुरी लिहून? का हसायला आलं एवढं? बघते मी एकीकडे म्हणून. असं वर्गातल्या बाईंना आहे ना, शाळेतल्या बाईंना असं एकेका विद्यार्थ्यावर छान लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर मग काय होतं, सगळ्यांना शिकवणं एकसारखं असतं पण कुणाला 100 पैकी 100 मिळतात, कुणाला 100 पैकी 10च मिळतात. तर आपल्याला प्रत्येकाला 100 पैकी 100 मिळाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. माझं काम तर मी करते, पण तुमच्याकडून पण करून घ्यायचं असा माझा स्वतःचा हट्ट आहे. बघूया डे 10 पर्यंत कोण कोण टिकतंय. अँड टाइम अप. चलो टाइम अप. चला, कोण इंटरेस्टेड आहे? एक 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एका वेळेला एकच माईक सुरू होईल की माझ्याकडे हे नाहीये ज्याची मी खूप वाट बघते. आय एम वेटिंग. कारण मॅजिक काय होणार आहे माहिती का? तुम्ही आज जे जे लिहिलंय ते तुम्हाला इझिली मिळणार आहे, एकदम इझिली मिळणार आहे इथून पुढे. आणि जो बोलायला घाबरेल किंवा बोलायला लाजेल
है ना, मग काही खरं नाही त्यांचं. शाळेत असंच होतं ना, जी मुलं पटपट उत्तरं देतात ते पटपट छान मार्कने पास होतात. ओके, गौरव मेहता. फक्त आपली लिस्ट 1-2 पॉइंट वाचून दाखवायचं आहे, काय लिहिलंय ते. येस. Okay. I couldn't attend business conferences along with Mukesh and Anil Ambani. आणि I don't have business empire worth rupees 5,000 crore. ओके, ठीक आहे. नेक्स्ट गीता. आमचे 50 लाख रुपये अडकलेले आहेत. ते 50 लाख रुपये आम्हाला हवे आहेत. आणि घरात शांतता कमी आहे, ती शांतता पाहिजे आहे. आणि सध्या माझं स्वतःचं शारीरिक स्वास्थ्य कमी आहे, ते मला निरोगी शरीर हवं आहे. ओके. नेक्स्ट विनया. माईक सुरू करा. फायनान्शियल अबंडन्स म्हटलं की स्टॅबिलिटी यावी पैशासाठी कुठेतरी, त्याच्यासाठी म्हणजे ते हवंय. मी तुम्हाला सजेस्ट करेल विनया, एकदा ऑफिसवर या आणि DMIT टेस्ट कराच. चुटकी सरशी तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी जी आहे, खूप महिने झाले तुम्ही म्हणत आहात, तर ती तुम्हाला अशी चुटकी सरशी मिळेल. तुम्ही DMIT करा. कारण माझं मनी रेकी झाल्यानंतर मी थोडीशी बाहेर आले, जसं आपलं डिस्कशन झालं तसं, पण परत थोडीशी अडकत गेले. आता सुद्धा स्टक आहेच, बट येणारे बाहेर मला माहितीये, त्याच्यामध्ये काही नाही. तुम्हाला आहे ना DMIT गेली. नाव आय एम 34 इयर्स. ठीक आहे, जेव्हापासून नाही, तुम्हाला DMIT मुळे ना एक्झॅक्ट सोल्युशन मिळेल. तुमचा खूप मोठा असा इन्कम सोर्स एका ठिकाणी आहे, ज्याचा ठाव ठिकाणा तुम्हाला नाहीये, तर तो तुम्हाला लगेच कळेल. तर तुम्ही तेवढं एक काम करा. तुम्ही मागे म्हणाला होता की मी येईल म्हणून, तर तुम्ही नक्की या. ओके. यस. नेक्स्ट. चालेल. अजून 1-2 जण वाचून दाखवा. संगीता. हा मॅडम, मुलाचा बिझनेस आहे, त्यात पाहिजे तशी ग्रोथ नाहीये. ओके. कुठून बोलत आहात तुम्ही? इंद्रायणनगर. ओके. पुणे. यस. शुभांगी. गव्हर्नमेंट जॉब. Yes, ma'am. आणि 2 शुभांगी, सॉरी. येस येस. शुभांगी शेडगे. अच्छा, दोघी आहेत का? अच्छा, ओके. शुभांगी शेडगे तुम्ही बोला आणि नंतर तुम्ही शुभांगी. शारीरिक स्वास्थ्य, मी बेबीसाठी प्लॅन करते ते एक, आणि गव्हर्नमेंट जॉब. ओके, गव्हर्नमेंट जॉब हवाय. आता नेक्स्ट इकडे शुभांगी. ओके मॅम, मी बाय प्रोफेशन ॲडव्होकेट आहे, बट आता प्रॅक्टिस सोडून 10 इयर्स झाले. सो मला पुन्हा स्टार्ट करून माझी स्वतःची लॉ फर्म चालू करायची आहे. आणि सेकंड म्हणजे हेल्थसाठी, की पुन्हा गॅप नको मला कुठल्याच गोष्टींमध्ये. ओके, ठीक आहे. इकडे कोणी हँड रेस केलाय? राजश्री देशमुख. यस, बोला. माईक बंद आहे ताई तुमचा. माईक सुरू करा आधी. मी भारत स्वच्छता मोहिमेअंतर्गत करतो आणि मला कॅन्सर होऊ नये म्हणून त्यासाठी मी पोषण आवाज खूप ब्रेक होतोय, तुमचा शब्द कळत नाही. राजश्री ताई, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय, शब्द कळत नाहीये. तोपर्यंत नेक्स्ट प्रियंका. प्रियंका कदम. हा, मी पॉइंट लिहिलाय की कोणतीही गोष्ट करण्यासाठी कन्सिस्टन्सी जी लागते ती माझ्यामध्ये थोडी कमी आहे, सो मी ती सांगेन. आणि दुसरं म्हणजे धाडस हवंय थोडस. प्रत्येक गोष्टीमध्ये खूप भीती वाटते काही करताना, थोडस ते. चलो ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता सगळ्यांनी आपले हे बंद करा, माईक बंद करा. आता बघा, जे तुमच्याकडे नाहीये, जे तुम्हाला हवंय ते तुम्ही लिहिलेलं आहे. ठीक आहे, आपण आहोत
नाही, कोर्स नाही आहे, पण तरी मला म्हणावं लागतं तुम्हाला कळावं म्हणून. कारण ज्या वेळेला मी म्हणते की मी कोर्स नाही घेते, त्यावेळेला अर्धी लोक तिथेच लेफ्ट होतात, म्हणजे समजून घेण्याची पात्रताच नाही आहे. तर पुन्हा तरी आज सांगते की रेकी हा कुठलाही कोर्स नाही आहे, तर रेकी ही एक आर्ट आहे, कला आहे. आणि कला काय असते की तुम्ही त्यावर जेवढी प्रॅक्टिस करतात, ती कुठलीही कला असेल, त्यावर जेवढी प्रॅक्टिस करता तेवढी ती बहरून येते आणि तुमचं आयुष्य सुंदर होतं, म्हणजे ती जी कला असेल ती. तर इथे आपण काय शिकतोय, रेकी. तर रेकी ही आर्ट आहे, तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं आयुष्य सुंदर होणार आहे. आता लक्षात घ्या, रेकी म्हणजे एक एनर्जी आहे. ज्या वेळेला आपण स्वतःवर उपचार नाही करू शकत, म्हणजे आत्ता इतक्यात प्रियंका म्हणाल्या की जी कन्सिस्टन्सी हवी एखाद्या कामामध्ये, है ना, जी कंटिन्युटी हवी किंवा जे धाडस हवं ते माझ्याकडे नाहीये. मग रेकी काय करेल, रेकी ही युनिव्हर्सल पॉवर आहे. इथे प्रियंका बसलेल्या आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला रेकीची ऊर्जा आहे. मग ती रेकीची ऊर्जा प्रियंका बोलवणार कशासाठी, तर माझ्या कामात मला कंटिन्युटी आणि कन्सिस्टन्सी मिळावी आणि कुठल्याही कामासाठी मी कॉन्फिडंटली तयार असावं कधीही, हे रेकी तुम्हाला दे. आणि मग रेकी देणार, हे असं आहे. तर रेकीला तुम्ही काहीही मागू शकतात, कधीही मागू शकतात, कुठलीच नियम अट नाहीये. काळ, वेळ, धर्म, जात याचं कसलंच बंधन नाहीये. मग काय आहे की ज्या वेळेला आपण स्वतःवर उपचार करू शकत नाही, त्यावेळेला रेकी एनर्जी आपल्यावर उपचार करत असते. ठीक आहे. आता एनर्जी काय सांगते की जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची सगळी एनर्जी जाते. जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची सगळी एनर्जी जाते. जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची सगळी एनर्जी जाते. मग तुमचा फोकस कुठे आहे की मला गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही, मला गव्हर्नमेंट जॉब मिळाला नाही, माझा गव्हर्नमेंट जॉब मला मिळावा म्हणून अडचणी खूप येतात. सगळा फोकस कुठे आहे, मिळत नाही या ठिकाणी आहे. बरोबर आहे. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना शारीरिक व्याधी किंवा दुखणं असतं, है ना. माझे गुडघे दुखतात, मला PCOD आहे, मला थायरॉइड आहे, माझं वेट गेन होतंय, है ना, माझं BP वाढलंय, रोज सकाळी मेसेज, माझं BP हाय झालंय. बरोबर आहे. म्हणजे फोकस जिथे आहे तिथेच एनर्जी जाते. सबकॉन्शियस माइंडला काय कळतंय, आपण काय शिकलोय की कॉन्शियस माइंड जो आहे तर त्याला जे मेसेजेस जात आहे आपल्या 5 इंद्रियांमधून, त्याचे पॅटर्न सबकॉन्शियसला तयार होतात आणि मग सबकॉन्शियसला काय कळतं की हे महत्वाचं आहे कारण हे मला पुन्हा पुन्हा मिळतंय. सबकॉन्शियसला काय कळतं, मला जे पुन्हा पुन्हा मिळतंय ते महत्वाचं आहे. मग सबकॉन्शियस माइंड त्यासाठीच काम करतो. सो कॉन्शियसली आपल्याला काय करायचंय, जे हवंय ते मिळालेलं आहे हे डिक्लेअर करायचंय. बरोबर आहे. आमचे 50 लाख अडकलेत, म्हणजे सगळा फोकस कुठे, ते अडकलेले आहेत. म्हणजे सबकॉन्शियस माइंडला काय कळतंय, ते अजून अडकवून ठेवायचंय. रेकी काय आहे माहितीये, रेडिओ माहितीये सगळ्यांना. रेडिओ, असं कोणी आहे का ज्यांना रेडिओ माहिती नाहीये. तर काय असतं, ज्या वेळेला तुम्ही रेडिओ ऑन करतात, तुम्हाला तुमच्या आवडीचं कुठलं तरी गाणं ऐकायचं असतं, कार्यक्रम कुठलाही ऐकायचा असतो, त्यावेळेला तुम्ही रेडिओ ऑन केल्या कधीच ऐकू नयेत. तुम्हाला काय करावं लागतं, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ते चॅनल सेट करावं लागतं आणि त्या फ्रिक्वेन्सीला ते सेट झाल्याच्या नंतर एखादा चांगला कार्यक्रम, एखादा चांगला आवाज तुम्हाला ऐकू येतो. येतंय लक्षात. असंच मोबाईल फोनचं आहे की तुम्ही एखाद्याला फोन लावत आहात, तुम्ही नंबर डायल केला आणि समोरचा माणूस लगेच तुम्हाला हॅलो म्हणाला, असं होत नसतं. तर तुम्ही तो नंबर डायल केल्याच्या नंतर तुमच्या एरियात असलेल्या मोबाईल नेटवर्कला
सिग्नल जातो, तिथे ते कनेक्ट होतं. ठीक आहे. ते कनेक्ट झाल्याच्या नंतर ज्या व्यक्तीला तुम्ही फोन केलेला आहे त्याच्या एरियात जे मोबाईल टॉवर आहे तिथे कनेक्शन होतं. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या कानात तुम्हाला रिंग ऐकू येते. मग ती रिंग त्या माणसाकडे वाजते, त्या व्यक्तीकडे, आणि मग तिकडे फोन उचलला जातो आणि मग हॅलोचा आवाज येतो. पुन्हा तो हॅलोचा आवाज त्या मोबाईल टॉवरला जातो, तिथून तुमच्या मोबाईल टॉवरला येतो आणि मग तुमच्या कानापर्यंत येतो. तर सगळं काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. आपल्या आजूबाजूला समोर जी स्पेस आहे तिथे सुद्धा फ्रिक्वेन्सी आहे. मग तुमच्या मनात ज्या ज्या इच्छा आहेत त्या प्रत्येकाची पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आहे. मग तुम्हाला स्वतःला त्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला मॅच करावं लागतं आणि तुम्ही ते मॅच झालात की ती वस्तू, ती गोष्ट, ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आणि तुमचं स्वप्न पूर्ण होतं, तुमची इच्छा पूर्ण होते. तर ही फ्रिक्वेन्सी काय असते, ही एनर्जी काय असते, त्याला अट्यून कसं व्हायचं, त्याला ट्यून कसं व्हायचं, हे सगळं आपण इथून पुढच्या प्रवासात शिकणार आहोत. ठीक आहे. तर काही गोष्टी असं आहेत की तुम्हाला वाटेल लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, आम्ही सोशल मीडियावर बघितलं आहे. हो, जरी लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल तरी सुद्धा काय आहे की ज्या वेळेला रेकीची दीक्षा होते त्यावेळेला स्पीड मिळतो. काय मिळतो? स्पीड मिळतो. कारण रेकीची दीक्षा या जन्मातले, मागच्या कुठल्याही जन्मातले जे बॅड कर्माज आहे, जे तुमच्या लाईफमध्ये अडथळे निर्माण करत आहेत, असे कर्म जे तुम्ही कळत केलेले आहेत, नकळत केलेले आहेत, बोलण्यातून केले, प्रत्यक्ष कृतीतून केलेले, ते सगळे इथे स्वच्छ धुतले जातात रेकीच्या दीक्षेमध्ये आणि मग तुमची स्वप्न पटपट पूर्ण व्हायला लागतात. आता आपण जे लिहिलं ते काय लिहिलं की माझ्याकडे हे नाहीये, मला हे हवंय. मग आपला फोकस कुठे जातोय? नाहीये, नाही, माझ्याकडे हे नाही, तिथे एनर्जी जाते. आता आपल्याला काय करायचंय, तुम्ही जे लिहिलं आहे तेच कसं लिहायचंय, माझे अडकलेले 50 लाख रुपये मला या दिवशी या व्यक्तीने स्वतःहून आनंदाने आणून दिलेले आहेत. मग आता त्या व्यक्तीने तुम्हाला पैसे आणून द्यायचे आहेत, यासाठी त्या व्यक्तीकडे ते असले पाहिजे आणि तो मानसिक आणि भावनिक सुखात असला पाहिजे, शारीरिक सुखात असला पाहिजे, तर तुम्हाला आणून देईल. तर तुम्हाला ते सविस्तर लिहायचं आहे की त्या व्यक्तीकडे त्याचं नाव लिहा, त्याने माझे राहिलेले पैसे मला या दिवशी स्वतःहून आनंदाने आणून दिलेले आहे, त्याला त्याच्या आयुष्यात संपूर्ण सुख आणि समाधान मिळालेलं आहे. मला गव्हर्नमेंट जॉब नाही, मी स्ट्रगल करते असं म्हणण्यापेक्षा मला या पदावर, या ऑफिसमध्ये, या पगाराचा जॉब मिळालेला आहे. माझी 10 वर्ष झाले प्रॅक्टिसच नाही असं म्हणण्यापेक्षा माझं एक ॲडव्होकेटचं जे ऑफिस असतं ते ऑफिस या एरियामध्ये या नावाने इतक्या स्क्वेअर फूट जागेत माझं हे ऑफिस आहे आणि माझ्या चेअरमध्ये बसून मी हे काम अतिशय सुंदर रीतीने करत आहे. येतंय लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला लिहायचंय. म्हणजे आपल्याला काय करायचंय, तुम्ही रोज 21 वेळेला हे लिहा. लिहित असताना मनातल्या मनात ते दिवसभर घोळलं पाहिजे. ऑटोमॅटिक कधी चालू होईल आणि कधी बंद होईल तुमचं तुम्हाला कळणार नाही, या स्टेजपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. की मला अनिल अंबानी आणि काय सांगितलं, टाटा बिर्ला यांच्या सोबत मला बिझनेस मीट करायची आहे किंवा मी करू शकलो नाही, हे नाही बोलायचं आहे. की या तारखेला, या दिवशी, या ठिकाणी त्यांच्यासोबत माझी मीटिंग संपन्न झालेली आहे आणि आम्ही या बिझनेस डीलवर काम केलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे आणि कंपल्सरी लिहायचं सुद्धा आहे. येतंय लक्षात? तुम्हाला 21 डेजचे मी अफर्मेशन दिलेले आहेत, लिहित आहात तुम्ही. ते खूप महत्त्वाचे आहेत, बेसिक आहेत, इन जनरल सगळ्यांसाठी आहेत.
ते पण करायचे आणि स्पेसिफिक तुमच्या लाईफमध्ये आता तुम्ही जी लिस्ट केलेली त्यातलं एकच घ्यायचं, प्रायोरिटी ठरवायची. समजा आत्ता तुम्ही 10 गोष्टी लिहिलेल्या असतील की माझ्याकडे हे नाही, तर तुम्हाला प्रायोरिटी ठरवायची आहे की मला यातली एक कुठली पहिली पाहिजे आणि ते रोज सकाळी उठल्या उठल्या 21 वेळेला लिहा किंवा रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळेला लिहा किंवा दोन्ही वेळेला लिहा शक्य असेल तर, ठीक आहे. किंवा सकाळी उठल्या उठल्या 3 वेळेला लिहा सेम वाक्य, दुपारी 6 वेळेला लिहा आणि रात्री 9 वेळेला लिहा झोपण्यापूर्वी. याला 3-6-9 टेक्निक म्हणतात. कुणीतरी ग्रुपला विचारलं होतं, आलंय लक्षात? सकाळी 3 वेळेला लिहायचं, दुपारी 6 वेळेला लिहायचं, रात्री 9 वेळेला लिहायचं किंवा सकाळी 21 वेळेला, रात्री 21 वेळेला किंवा दोन्ही वेळेला. तुम्ही जेवढं जास्ती कराल हे वाक्य तेवढं तुमचे व्हायब्रेशन वाढतील तुमच्या ऑरामध्ये. आता ऑरा आणि फ्रिक्वेन्सी आपण पुन्हा इन डिटेल परवाच्या सेशनला बघणार आहोत की फ्रिक्वेन्सी काय असते, ऑरा काय असतो आणि आपल्याकडे ते अट्रॅक्ट कसं होतं ते आपण पुन्हा इन डिटेल बघणार आहोत. तर तुम्ही जास्तीत जास्त वेळेला ते लिहिणं महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही ही लिहायची प्रॅक्टिस करतात, सुरुवात करतात, त्यावेळेला दिवसभर ऑटोमॅटिक तुमच्या मनात, डोक्यात ते वाक्य कंटिन्यू फिरत असतं, ठीक आहे, आणि ते मॅनिफेस्ट होत असतं. अजून एक करू शकतात तुम्ही, 555 टेक्निक त्याला म्हणतात की 5 दिवस लिहायचं रोज. किती दिवस लिहायचं? लागोपाठ 5 दिवस आणि दिवसातून किती वेळेला? एका बैठकीत 55 वेळेला लिहायचं ते वाक्य, ठीक आहे. एनर्जी कळली? काय होतं की जिथे फोकस जातो तिथे एनर्जी जाते. अफर्मेशन्स बघितलं आपण काल. अफर्मेशन काय असतात? तर आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला लिहायचंय आणि ते व्हिज्युअलाइज करायचंय. आता बघा कर्मा थेरी काय सांगते. जर आपल्याला काहीतरी मिळत नसेल, आपल्याला वाट बघावी लागत असेल, आपल्यासोबत काहीतरी चुकीचं होत असेल, आपल्याला फसवलं जात असेल, आपला अपेक्षाभंग होत असेल, काहीही, तर हे का होतंय? आपल्या कुठल्या तरी कर्माचं हे फळ आहे. दुनिया गोल आहे आणि जन्मोनजन्म म्हणजे आपला जो सोल आहे, आपला जो आत्मा आहे, याची जी जर्नी आहे ती अखंड आहे. आणि असं नाही होत की या जन्मातले रिझल्ट आत्ताच मिळाले, आत्ताच सगळं फायनल झालं. काही गोष्टीचे रिझल्ट इथेच लागतात, काही गोष्टीचे पेंडिंग राहतात आणि नंतर कुठल्या तरी प्रवासात आपल्याला आपल्या आत्म्याला ते सफर करावं लागतं. तर आजचा आपला टॉपिक तोच आहे. एक नवीन सूत्र तुम्हाला सांगणार आहे जे खूप सुरू आहे सोशल मीडियावर. जर तुमच्यापैकी कोणी सर्च करत असेल ऑलरेडी तर त्यांना माहिती असेल, पण फक्त माहिती असून उपयोग नाही. इथे आपण प्रॅक्टिकली त्याच्यावर काम करतो म्हणून आपल्याला पटापट रिझल्ट मिळतात. काय आहे तर डॉक्टर ह्यू लेन नावाची एक व्यक्ती होती, आपल्यासारखी साधारण एक डॉक्टर होते ते, आणि त्यांच्या मुलीला एक असाध्य असा काहीतरी आजार झालेला होता. ते डॉक्टर असून त्यांना तिच्या आजाराचं निदान करता येत नव्हतं. ते खूप विचारात होते. ते अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जात होते, वेगवेगळ्या लोकांना भेटत होते, डॉक्टर लोकांना भेटत होते, ज्यांनी कुणी जे सांगितलं ते करत होते. आणि असंच फिरता फिरता, औषधासाठी फिरता फिरता अमेरिकेतील हवाईयन बेटांवर ते जाऊन पोहोचले. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक चित्र बघितलं, एक दृश्य बघितलं, एक अनुभव घेतला आणि जे फॅक्ट आहे, ट्रूथ आहे, ठीक आहे. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी जे लॉजिकल थिंकिंग असते त्यांना पटत नाही की असं कुठे असतं का. तर मला सांगा, आजपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने जगलात, तुमच्या पद्धतीने वागलात, तुमच्या पद्धतीने तुम्ही विचार केला, झालं का तुमचं काम? फुलफिलमेंट झाली का? कुछ फरक पडा नाही ना. मग थोडंसं आम्ही सांगतो तसं करून बघा.
मागच्या 9 बॅचेसला जर चांगले रिझल्ट मिळालेले आहे आणि याच बॅचमध्ये पहिल्यांदाच तुमच्या सोबत ललिताताई आहेत, त्यांना इतका छान रिझल्ट मिळाला आहे, तर तुम्हाला पण नक्की मिळेल. अट एकच आहे, लॉजिकल ब्रेन नाही, इकडे राईट आहे, इकडे असतो लेफ्ट. लॉजिकल ब्रेन जो असतो ना, तो जरासा बाजूला काढून ठेवायचा आणि जे सांगितलं जातंय ते ब्लाइंडली फॉलो करायचं, मॅजिक हवं असेल तर. ठीक आहे. तर डॉक्टर ह्यू लेन यांना जो इन्सिडंट अनुभवायला मिळाला तो आज सुद्धा आहे. तर काय आहे तो इन्सिडंट, की आदिवासी जमात असते, कम्युनिटी, आदिवासी कम्युनिटी, आणि जी लोक अजूनही जंगलात राहणारे आदिवासी आहेत. आता बरेच लोक शिक्षण केलं, नोकरीला लागले, पण अजूनही काही लोक असे आहेत जे जंगलात राहतात आणि तसंच पानांचं, लाकडांचं त्यांचं घर असतं. काही औषधी ते बनवतात. तर असे लोक आणि बरेच आपल्यासारखे सुशिक्षित सुद्धा असे काही लोक आहे ज्यांना ही थेरी माहिती आहे. तर ते त्या जंगलातील झाडं जरी तोडायची असली, झाडांची पानं, फुलं, मुळं, फांद्या, त्यांना काहीही लागत असेल त्यांच्या स्वयंपाकासाठी, त्यांच्या घरासाठी, औषधीसाठी, चूल पेटवण्यासाठी, तर ते त्या झाडाची परमिशन मागतात की आम्हाला तुमचे पानं हवे आहेत, आम्हाला तुमचे फुलं हवे आहेत, आम्हाला तुमच्या काही फांद्या हव्या आहेत, तर आम्हाला परमिशन आहे का, आम्हाला ते मिळावं. आणि त्यांना सिग्नल्स मिळतात, त्यांना एकमेकांची भाषा कळते आणि मगच ते त्या झाडाला तोडतात. हे एक दृश्य त्यांनी बघितलं. ग्रॅटिट्यूडची खूप जास्त भावना त्यांना तिथे बघायला मिळाली. आणि दुसरं दृश्य असं होतं की जे आदिवासी बांधव होते सगळे, ते असं गोल रिंगणमध्ये उभे होते आणि मध्यभागी एक व्यक्ती उभा होता त्यांच्यातला, आणि तो अपराध्यासारखा उभा होता, गुन्हेगार होता तो, आणि ही बाकीची सगळी मंडळी त्याच्या भोवती गोल गोल फिरून त्याला माफी मागत होती, त्याच्या पुढे क्षमा याचना करत होती. हे चित्र डॉक्टर ह्यू लेन बघतायत आणि मग त्यांचं सगळं ते विधी झाल्याच्या नंतर डॉक्टर ह्यू लेन यांनी विचारलं की अरे बाबांनो, तुम्ही हे काय करताय, मला काही कळायला मार्ग नाहीये. कोण कोण शाळा शिकलंय, 10वी 12वी सगळेच शिकले आणि खूप जास्त शिकले. विज्ञानाचं पुस्तक, सायन्सचं पुस्तक सगळ्यांनाच होतं. न्यूटनचा नियम माहितीये, न्यूटन बाबा. काहीही वर फेकलं की खाली येतं, न्यूटनचाच नियम आहे ना हा. अजून समोर भिंतीवर बॉल टाकला तरी तो बॉल कुणाकडे येतो, वर बॉल टाकला तरी बॉल कुठे येतो, पुन्हा आपल्याकडे येतो. बरोबर आहे, हा नियम माहितीये. पण वापरला का आयुष्यात, वापरला नाही, वापरला. आजपासून वापरायचा आहे. न्यूटन बाबांनी सांगितलेला नियम आजपासून प्रॅक्टिकल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये 100% वापरायला सुरुवात करा. 100% पेक्षा जास्ती गॅरंटी तुमचे सगळे प्रॉब्लेम आज सॉल्व्ह होऊन जातील. तर हे जे न्यूटन बाबांनी सायन्सच्या पुस्तकात नियम सांगितला आणि आपण तो फक्त लॅबोरेटरीमध्ये वापरतो है ना, आपल्या याच्यात वापरतो, केमिकलमध्ये कोणी असेल, कोणी फिजिक्समध्ये असेल है ना, प्रयोगशाळेत आपण वापरतो, पण ती लोक ॲक्च्युली वापरतात. त्यांनी काय सांगितलं की म्हणे तो गुन्हेगार आहे, त्याने चूक केलेली आहे, पण आम्ही असं मानत नाही. आम्ही असं मानतो की आम्ही गुन्हेगार आहोत, आम्ही पूर्ण कम्युनिटीने या ठिकाणी असं काहीतरी वर्तन केलेलं आहे, असं काहीतरी चुकीचं वर्तन केलेलं आहे ज्याच्यामुळे तो असा चुकीचा वागला, त्याची हिंमत झाली किंवा त्याला तशी बुद्धी झाली चुकीचं वागण्याची. म्हणून आम्ही सगळेजण त्याला माफी मागतो, त्याला क्षमा याचना करतो की बाबा रे, आमचं चुकलं, आम्ही तुला दुर्लक्षित ठेवलं किंवा आमच्या वागण्या बोलण्यातून तुला असा काहीतरी चुकीचा मेसेज गेला ज्यामुळे तू चुकीचं काम केलं किंवा तू चुकीचा बोलला. तर चूक तुझी नसून चूक आमची आहे, त्याच्यामुळे आम्हाला माफ कर. आणि समजा तुमचा एखादा मित्र आहे, एखादा रिलेटिव्ह आहे
आणि खूप दिवस झाले तुमचं त्याचं काहीच कम्युनिकेशन नाही आहे आणि तुम्ही त्याच्यावर खूप चिडलेला आहात आणि एखाद्या दिवशी तुम्ही संकटात आहात आणि काही न कळवता अचानक तो मित्र आला किंवा तुम्ही त्या मित्राकडे गेलात आणि तुम्ही दोघं असं आहे की टेन्शन आहे, संकटात आहे आणि एकमेकांवर खूप चिडलेले आहात आणि समोरून एखादा मित्र जर म्हटला थँक गॉड बरं झालं तू आलास, काय होईल? तुमचा राग तिथेच वितळून जाईल का? जर समोरून तुमचा मित्र पटकन येऊन तुम्हाला मिठी मारली आणि म्हटला थँक गॉड बरं झालं तू आलास, योग्य वेळी आलास, इतके दिवस नाही आला, ठीक आहे जाऊ दे, तर असं म्हटल्यावर समोरच्याचा राग शांत होईल का? तर ते आदिवासी बांधव तेच करत होते की आमचं चुकलं, आम्हाला माफ कर असं म्हणत होते आणि तू आम्हाला माफ केलेलं आहेस म्हणून थँक्यू हे आधीच डिक्लेअर करून टाकत होते, म्हणजे समोरचा माफी द्यायला तयार. आणि आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, इथून पुढे आम्ही पण काळजी घेऊ असं ते त्याला म्हणत होते. मग हे सगळं त्यांनी बघितलं, सगळं समजावून घेतलं आणि हे सगळं समजावून घेतल्याच्या नंतर डॉक्टर ह्यू लेन यांचा जॉब, यांची नियुक्ती एका अशा ठिकाणी झाली होती, ठार वेडे लोक तिथे होते, अट्टल गुन्हेगार लोक तिथे होते आणि काही केल्या त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये, त्या जेलमध्ये ते कुठल्याच अधिकाऱ्याला टिकू देत नव्हते. अगदी ठार वेडे ते लोक होते, कुणालाच ते तिथे टिकू देत नव्हते. 8 दिवस म्हणजे एखाद्यासाठी खूप झालं. मग आता डॉक्टर ह्यू लेन यांनी काय केलं? 10 ते 5 त्यांचा जॉब होता, अधिकारी म्हणून त्यांची तिथे नियुक्ती झालेली होती. आता एखाद्या ऑफिसमध्ये काय असतं, तर त्या वेड्यांची फाईल असणार ना तिथे, है ना, फाईल असणार. त्या फाईलवर पहिल्या पेजवर त्याचं नाव, त्याचं सगळे जन्मतारीख, डिटेल्स, कुठून आलाय, वय काय, है ना, हा वेडा कसं काय झाला, असं काहीतरी डिटेल्स असतील त्या ऑफिसमधल्या त्या फाईलमध्ये. तर डॉक्टर ह्यू लेन यांनी काय करायचं, 10 ते 5 ऑफिसमध्ये बसायचं, अजिबात राऊंड मारायला जायचं नाही आणि ऑफिसमध्ये बसल्याच्या नंतर ती फाईल अशी हातात घ्यायची. रोज एक 4-5 फाईल त्या घेत होते आणि त्या फाईलवर आपला हात असा प्रेमाने फिरवायचा, त्या फोटोकडे खूप प्रेमाने बघायचं, खूप वेळ त्या फोटोशी बोलायचं, असं छान प्रेमाने हात फिरवायचा आणि म्हणायचं आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, असं करायचं. हा प्रयोग त्यांनी सुरू ठेवला, एवढंच करायचं. हा प्रयोग त्यांनी सुरू ठेवला आणि आश्चर्य असं झालं की महिन्याभराच्या आत तिथले जे ठार वेडे लोक होते आणि जे अगदी अट्टल गुन्हेगार कैदी जे लोक होते ते एक एक बरे होऊन घरी जायला लागले. अतिशय मॅजिकल आहे. गुगलला, यूट्यूबला याच्यावर भरपूर व्हिडिओ आहेत. आता व्हिडिओ बघण्यात टाइमपास करू नका. प्रूव्हन टेक्निक आहे, फक्त वापरायला सुरू करा. आत्ताच मागच्याच बॅचमध्ये सुद्धा एक ताई आहे, त्यांनी शेअर केलं की अनेक वर्ष झाले, रेकॉर्डिंगमध्ये पण आहे, मागच्या जर तुम्ही रेकॉर्डिंग बघत असाल तर प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला काही ना काही नवीन नवीन शिकायला मिळेल. तर त्यांचे भाऊ आणि त्या असं खूप वर्ष झाले बोलणंच नव्हतं. त्यांनी ही टेक्निक वापरली आपल्या या क्लासमध्येच, रेकी लेव्हल 1च्या. आणि जसं त्या रेकी लेव्हल 2ला आल्या तर दुसऱ्या दिवशी की पहिल्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं की म्हणे मी इतके दिवस सांगितलं नाही, पण मी थोडा वेळ घेतला की खरंच हे वर्क करतंय का, मी यावर काम केलं, ही प्रेयर मी केली आणि ज्या वेळेला कन्फर्मेशन मला मिळालं की वा किती दिवस झाले, आता छान रिलेशन सुरू आहे आमचं, तर असं मॅजिक झालं. त्याच्यानंतर अजून एक मैत्रीण आहे, त्यांनी त्यांची नणंद आणि त्या काही भांडण नाही, काही नाही, उगीच मनोमनी वादावादी समोर आलं की उगच हे करायचं,
असं होतं. तर त्यांनी सुद्धा हे वाक्य म्हटलं काही दिवस न चुकता, आणि बघितलं तर काय, जसं काही झालेलंच नाही, इतकं छान पुन्हा पूर्वीसारखं रिलेशन झालं. तर आपल्या लाईफमध्ये पण काय आहे की गैरसमज वगैरे होत असतात, है ना. खूप असं मोठं भांडण नाही आहे, पण गैरसमज आहे. आपल्या लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये काही ना काही असं आहे. मग त्यामुळे काय होतं की ब्लॉकेजेस वाढतात. आपण म्हणतो ना, जाऊ दे, नाही बोलत आहे तर काय फरक पडतो. पण ज्या वेळेला असे जे दुर्लक्षित रिलेशन असतात, आपण स्लाइड बघितली होती परवा, है ना, दुर्लक्षित आहे किंवा हेट आहे, तिरस्कार आहे. काही रिलेशन आपण असे ठेवतो की प्रचंड तिरस्कार करतो आणि आपण म्हणतो मी तर माझं काम प्रामाणिक करते, मी स्वतःशी प्रामाणिक आहे, माझ्या कामाशी प्रामाणिक आहे, पण मग रिझल्ट का मिळत नाही. तर हे ब्लॉकेजेस आपल्या लाईफमध्ये जे असतात ते आपल्याला मूव्ह ऑन होऊ देत नाही, पुढे जाऊ देत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आज संकल्प करायचा आहे की माझ्या या अडकलेल्या कामासाठी, या स्टक झालेल्या कामासाठी मी ही प्रेयर करत आहे. ठीक आहे. आता मला फॉर एक्झाम्पल घेते, मी आजच्याच क्लासमधलं की माझे 50 लाख रुपये मला मिळावे म्हणून मी ही प्रेयर करत आहे, ही प्रार्थना करत आहे आणि 42 दिवस ही प्रार्थना करायची. किंवा माझं स्वतःचं ऑफिस तयार व्हावं, लॉ माझा झालेला आहे तर त्यासाठी मी करत आहे. किंवा माझा इतक्या करोडचा बिझनेस व्हावा, पण समहाव तो झाला नाही, है ना. तर का नाही झाला, न्यूटनचा नियम आपण बघितला की कर्मा रिटर्न्स. तुम्ही कुठल्या तरी जन्मात काहीतरी असं कर्म केलेलं आहे ज्यामुळे तुमच्या लाईफमध्ये आता ऑब्स्टॅकल आहे. तुम्हाला खूप वाटतंय मनापासून, तुम्ही प्रयत्न खूप करतायत, पण ते सक्सेसफुल होत नाही. तर मागच्या कुठल्या तरी जन्मात तो फेकलेला बॉल आता तो परत येतोय आणि व्याजासकट येतोय, म्हणून आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे अगदी एका सेकंदमधला जे मायक्रो भाग असतो, नॅनो भाग असतो, त्याच्यात आपण जे करतो, जो विचार करतो, तो असतो आपला बॉल, ती असते आपली ॲक्शन आणि त्याला मिळते रिॲक्शन. अजून एक नियम आहे, कोणी सांगितलाय हा, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. एव्हरी ॲक्शन, प्रत्येक ॲक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन आहेच. हे फॅक्ट आहे, हे माहिती आहे प्रत्येकाला. पण काय झालंय, अंगीकारता आलेलं नाहीये, आत्मसात करता आलेलं नाहीये, त्याच्यावर काम करता आलेलं नाहीये, जे आपण इथे करणार आहोत. तर तुमच्या लाईफमध्ये जे पण चालू असेल आता त्याचा विचार नाही करायचा. इट्स ओके म्हणायचं, लेट गो करायचं, फक्त इट्स ओके. जे पण दुःख असेल, संकट असेल, काम अडकलेलं असेल, इट्स ओके. आत्ता नाही झालंय, इट्स ओके, ठीक आहे. मग आता काय, पुढचा विचार करायचा. ओके. तर आत्ता तुम्ही नोटबुकमध्ये लिहायची आहे प्रेयर काय आहे. पहिलं वाक्य काय आहे, आय एम सॉरी, मी चुकले. लिहा पहिलं वाक्य. आपलं काम पूर्ण नाही होते, आपल्याला अडचणी येत आहेत, याचा अर्थ कुठल्या तरी जन्मात आपण अशी काहीतरी चूक केलेली आहे. तर आय एम सॉरी, मी चुकले. दुसरं वाक्य लिहायचं आहे, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. तिसरं वाक्य लिहायचं आहे, आय थँक यू. म्हणजे धन्यवाद, माफ केलेलं आहेस म्हणून धन्यवाद. आणि चौथं वाक्य लिहायचं आहे, आय लव्ह यू, तू मला माफ केलेलं आहेस, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. अगदी तुमच्या लाईफमधल्या प्रत्येक इन्सिडेंटसाठी, प्रत्येक कामासाठी, मग ते असं नाही की रिलेशनशिपच असलं पाहिजे,
तुमचा बिझनेस असेल, तुमचं अपूर्ण राहिलेलं एखादं स्वप्न असेल, त्यासाठी तुम्हाला घर घ्यायचंय पण अजूनपर्यंत तुमचं घर नाही झालं, म्हणजे आपलं कुठेतरी काहीतरी चुकतंय. म्हणून आय एम सॉरी. ठीक आहे, मग प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर. मला आत्ता तरी लक्षात येतंय की माझं काहीतरी चुकतंय आणि माफ केलेलं आहेस हे आपण त्या एनर्जीला बोलतोय. माफ केलेलं आहेस म्हणून थँक्यू आणि आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. समजा तुम्ही रस्त्यात आहात, तुमची गाडी सुरू होत नाहीये किंवा जुनी गाडी झालीये, जास्त त्याला किक द्यावी लागते आहे, तर तिथे सुद्धा हे वाक्य बोला, आय एम सॉरी, माझं चुकलं, मी तुझी व्यवस्थित देखभाल केली नाही, वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केली नाही. ओके. दुसरं वाक्य, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर, मला आत्ता लक्षात आलंय म्हणून मी माफी मागते आहे, तर मला माफ कर. तिसरं वाक्य, तू माफ केलेलं आहेस म्हणून थँक्यू. आणि पुढचं वाक्य, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आणि असं प्रेमाने हात फिरवा त्या वस्तूवर, त्या इन्सिडेंटवर. जर तुम्ही ते कागदावर लिहिलंय त्यावर, तुमच्या गाडीसाठी करताय त्या गाडीवर, बघा किती मॅजिकली तुमचे व्हायब्रेशन वाढतील, लगेच तुमचं ते काम होऊन जाईल. ओके. आता बरेच लोकांचं काय म्हणणं असतं माहिती का, की घरी प्रॉपर्टी असते वडिलोपार्जित, है ना, आणि त्यासाठी आपण भावंडच भांडत असतो, आहे की नाही अशी परिस्थिती खूप ठिकाणी. किंवा उसने दिलेले पैसे आहेत त्याच्यासाठी आपण खूप तगादा लावतो आणि आपलंच BP वाढवून ठेवतो. पण आपण डे 2 आणि डे 3 ला काय पाहिलं की हा श्वास, याच्या नंतरचा जो दुसरा श्वास आहे तेव्हा आपण जिवंत राहू की नाही आपल्याला गॅरंटी नाही आहे. बरोबर आहे. आपण काय पाहिलं की आपला श्वास बंद झाल्या झाल्या आपल्याला काय म्हटलं जातं, या बॉडीचं काय करायचं. सोबत काही नेता येतं का, काहीच नाही. जर आपले पैसे अडकलेले आहे, आपलं कुठलंही काम अडकलेलं आहे, वडिलोपार्जित प्रॉपर्टी जर आपल्याला मिळत नाहीये, तर आपले कर्मा, कुठल्या तरी जन्माचे आपले कर्मा अडसर ठरत आहे. आणि त्यात आपण अजून वाद घालतो आपल्याच जवळच्या नातेवाईकांशी, आपल्याच भावंडांशी. आपण या जन्मात पुन्हा वाद घालतो ती प्रॉपर्टी मिळावी, आणि असं करत असताना परत या जन्मात कधी मृत्यू येतो, किती ते नाते कडू होऊन जातात, आणि वर जाताना काहीतरी नेतो का आपण. आता तुम्ही म्हणाल या बाईला वेड लागलं, हिला काय कळतंय आमचं किती अडकलंय, आम्हाला आमची प्रॉपर्टी पाहिजे, आम्हाला आमचा हक्क पाहिजे. कॅरी ऑन. मग ज्या सुखाचा तुम्ही शोध घेत आहात तो कधीच नाही मिळणार. या मोमेंटला, नाव मध्ये एवढंच म्हणा, इट्स ओके, माझे पैसे अडकले, इट्स ओके, योग्य वेळी ते मला मिळतील, एवढं म्हणायला सुरुवात करा, मॅजिक होईल. उगच आपल्या नातेवाईकांशी भांडण्यापेक्षा, त्या प्रॉपर्टीसाठी भांडण्यापेक्षा, आपल्या मुलांना सुद्धा आत्ताच, आपली जर मुलं लहान असतील, शाळेतली, कॉलेजमधली, अगदी छोट्या याच्यातली, तर त्यांना भांडू द्या मनसोक्त. त्यांचा भांडण्याचा कोठा इथेच पूर्ण करून टाका, जेणेकरून पुढे जाऊन प्रॉपर्टीसाठी ते भांडलेच नाही पाहिजे. फॅक्ट आहे की नाही, हे काहीतरी नेणार आहात का वरती. मागच्या 1-1.5 महिन्यातलाच इन्सिडेंट लांबच्या नातेवाईकातला मला खूप उशिरा कळलं. सख्खी भावंड, म्हणजे आता बऱ्यापैकी वयस्कर, आणि प्रॉपर्टीसाठी भांडणं सुरू होती, आणि त्यातला एका बाईला, त्या लेडीजला, वयस्करच, लगेच तिथेच अटॅक आला. ते भांडणं पाहून बॅड वर्ड्स सुरू झाले, एकमेकांच्या अंगावर धावून जाणं सुरू झालं भावंडांमध्येच, आणि तिथेच लगेच जीव गेला. आता सांगा, काय त्या प्रॉपर्टीसाठी तुम्ही भांडत होते, या जन्मात तुम्ही कर्मा करून ठेवले. आता कर्मा रिटर्न्स, कर्मा थेरी आहे, तुम्ही मानली तरी आहे, तुम्ही नाही मानली तरी आहे. तुमच्या न मानल्याने युनिव्हर्सचे नियम बदलणार आहेत का. युनिव्हर्स म्हणेल का, ती भगवद्गीता म्हणेल का,
की बाई ग तू हे काही नियम मानत नाही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे, म्हणून तुझ्या पुरतं माझे नियम मी माझ्याकडे घेतो, असं ब्रह्मांड म्हणणार आहे का? अजिबात नाही. आता एवढं आपल्याच मुलांसोबत, आपल्याच सगळे सोयऱ्यांसोबत भांडण झालं आणि त्याच्यात जीव गेला, हे झाले कर्मा. आता प्रत्येक कर्माला काय आहे? रिॲक्शन आहे. आणि रिॲक्शन कशी असते? व्याजासकट असते. मग पुढचा जन्म पुन्हा घ्यावा लागणार आहे. आणि मनुष्य जन्म हा कशासाठी आहे? कोण सांगेल मला? जुन्या स्टुडंटने नाही बोलायचंय. कशासाठी आहे मनुष्य जन्म? काय वाटतं तुम्हाला? अश्विनी? मला असं वाटतं की मागच्या जन्माचे जे काही कर्म त्याचं भोग कदाचित असं ह्यासाठी असावं. म्हणजे चांगले पण असतील किंवा वाईट पण असतील. कदाचित तेवढं काढून टाका तुमचं. गौरव मेहता? मागच्या जन्माचे जे एका वेळे एकानेच बोलायचं. आता गौरव बोलतो. जन्म हा जीवन जगण्यासाठी आहे, आनंदाने. ओके, अजून? आणि जे आपण ज्या कारणाने जन्मात ते पर्पज साध्य ओके ते करतो. ओके. मुक्ता? आधीच्या सगळे जे काही पाश आहेत जुने, ते आता आपण चांगल्या कर्मानी हे करून सगळ्या या जे काय आपण 84 लक्ष योनी म्हणतो त्यातनं सुटून पुढे जाण्यासाठी. ओके, ठीक आहे. तर बघा, मनुष्य जन्म हा आहे फक्त आणि फक्त कर्म भोगण्यासाठी. याच्या सोबत ऍड ऑन दिलं गेलंय, आपल्यावर उपकार केलेले आहेत विधात्याने. काय ऍड ऑन काय दिलंय? काय उपकार केलेत आपल्यावर? प्रायश्चित्त करण्याची संधी दिलेली आहे. पहिला तर काय आहे? मनुष्य जन्म हा कशासाठी आहे? भोगण्यासाठी आहे. आता कसं? तर आपण म्हणजे काय आहोत माहितीये? आपण म्हणजे काय आहोत? तर घाण, विष्ठा आपल्या आई वडिलांची बीज स्वरूपात ज्या वेळेला आपण येतो आईच्या गर्भाशयात, तर ते काय असतं? एक घाण असते. त्याच्यानंतर त्याच्यात जीव येतो, आपण डेव्हलप होतो, आपला आत्मा, हे सगळं आहे. आणि आता बघा, आपला जन्म झाला, मनुष्य प्राण्याबद्दल मी बोलते. आपला जन्म झाला की काय होतं? आपण घाणीतच लोळतो. बाळ बाहेर आल्या आल्या डॉक्टर उलट करतात आणि ती सगळी घाण लागलेली असते, ती कोण काढतात? डॉक्टर काढतात. पण इतर कुठल्याही प्राण्याचं बघा, जी आई असते ती आपल्या जिभेने ते स्वच्छ करते, बरोबर आहे? आणि ते जे पिल्लू असतं कुठल्याही प्राण्याचं, ते लगेच टुनटुन टुनटुन उड्या मारत निघून जातं. किंवा पक्ष्याचं जरी पिल्लू असेल, ते थोडंसं करतं तिथल्या तिथे 1-2 दिवस आणि उडतं. पण मनुष्याचं, मानवाचं जे पिल्लू आहे, आपण जे आहोत, तर आपण वर्ष 1.5 वर्ष त्या घाणीतच, त्या लंगोटीतच, शी सू मध्ये लोळत असतो ना. आपल्याला काही बोलता येत, बरोबर आहे? तर मनुष्य जन्म आहे ना, हा भोगण्यासाठीच आहे. तर त्या 1 ते 1.5 वर्षाच्या काळामध्ये काय होत असतं? नजर नसते, है ना? आय कॉन्टॅक्ट नसतो, कान असतात, ऐकत असतं बाळ. तर त्यावेळेला बाळाशी देवदूत संवाद साधत असतात. जुन्या आठवणींचा, तिथे जुन्या पापांचा किंवा पुण्याचा तिथे हिशोब सुरू असतो. ज्या वेळेला बाळ एकदम अचानक रडतं, त्यावेळेला देव काहीतरी सांगत असतो, बॅड कर्मास मागचे हे आहेत आणि तुला पुढे आता असं करायचं आहे. ज्या वेळेला बाळ खूप हसतं, काहीच कारण नाही, एकटंच आपलं हसत असतं, त्यावेळेला काहीतरी चांगल्या आठवणी किंवा चांगली कर्म तिथे सांगितली जात असतात, है ना? तर आपण जे आहोत मनुष्य प्राणी, तर आपण किती डिपेंड असतो आपल्या पॅरेंट्सवर. म्हणजे बघा, 30-35ची आपण होऊन जातो तरी आपल्या पालकांवर आपण अवलंबून असतो. पण इतर प्राण्यांची जी पिल्लं आहेत, ती लगेचच उठून त्यांचे ते स्वतंत्र होऊन जातात.
अजून काय होतं आपल्या लाईफमध्ये, आपण अचानक अशा कुठल्या तरी रिलेशनमध्ये अडकतो. कुठलंही असेल, आई वडिलांचं असतं, नवरा बायकोचं असतं, आपल्या मुलांचं असतं, सासू सासऱ्यांचं असतं, सो मेनी फ्रेंड्स, किती किती प्रकारचे रिलेशन आपल्या लाईफमध्ये आहे. आणि एखादं रिलेशन असं असतं अचानक न सांगता एक्झिट करतं, बरोबर आहे. म्हणजे या पृथ्वीवरून एकतर टाटा बाय बाय करतो, किंवा अचानक आपले असं काहीतरी वाद होतात आणि एकामधला खूप जास्ती इन्व्हॉल्व झालेला असतो, सेन्सिटिव्ह झालेला असतो, दगा फटका होतो एखाद्याला आणि मग तो खूप झुरतो त्याच्या आठवणीमध्ये. किती मानसिक त्रागा होतो, मग भावनिक होतो आणि मग शारीरिक होतो. तर हे काय आहे, कर्मभोग आहे. ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्याला जिवंत असतो पृथ्वीवर आणि सोडून जातो, किंवा पृथ्वीवरूनच सोडून जातो, त्यावेळेला आता किती वेदना होतात. तर हे काय आहे, भोग आहे. आपल्या कुठल्या तरी पापाचे, कुठल्या तरी कर्माचे, कुठल्या तरी जन्मातले ते भोग आहेत. तर मनुष्य जन्म हा भोग भोगण्यासाठी आहे आणि प्रायश्चित्त करण्यासाठी आहे. प्रायश्चित्त करण्याची संधी इथे दिलेली आहे. 60% नशीब दिलेला आहे, 40% विल पॉवर दिलेली आहे, डिसिजन मेकिंग पॉवर दिलेली आहे, सतसत विवेक बुद्धी दिलेली आहे, शहाणपण दिलेलं आहे. पण आपण सगळेच नाही वापरत पूर्ण 40%, आणि म्हणून आपल्या लाईफमध्ये असे प्रॉब्लेम क्रिएट होतात. ओके, तर ही सगळी कर्माची थेअरी आहे. प्रायश्चित्त करण्याची संधी दिलेली आहे. रेकी कुणाच्याही आयुष्यात अशीच जात नाही. ज्या वेळेला महाशक्तीने ठरवलेलं आहे, परमेश्वराने किंवा एनी डिव्हाइन पॉवर, एनी धर्म तुम्ही ज्यांना मानत असाल, त्यांनी ज्या वेळेला ठरवलेलं आहे की आता तुमचा काय करायचा, उद्धार करायचा, भाग्योदय करायचा, त्यावेळेला रेकी तुमच्या आयुष्यात येत असते. ठीक आहे, तर छान आहे ही जर्नी. तुम्हाला जर मिळालेली आहे तर मी सांगेल कंटिन्यू करा. आत्ता आपण किती वाजले, 1 तास झाला. एक थोडा वेळ कंटिन्यू करूया. एक मला मेडिटेशन घ्यायचं आहे आजच्या टॉपिकला लागून जे आहे ते, चालेल. आणि उद्या तर एकदम नेक्स्ट लेवलवर जाणार तुम्ही. ठीक आहे, तर आजच्या टॉपिकलाच लागून एक मेडिटेशन आहे जोडून, ते आपण करूया आत्ता. तर प्रायश्चित्त करण्याची संधी मिळाली आहे, तर संधीचा नक्की फायदा करून घ्या. पुन्हा काय आहे, ही वाट काय आहे, रेकी काय आहे, किंवा कुठे आहात तुम्ही, कुठे येऊन बसलेले आहात, तर मोक्षाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. आता तुम्ही म्हणाल की हे फारच मोठ्या गोष्टी सांगतायत तुम्ही, तर हो, मोक्षाकडे जाण्याचा हा मार्ग आहे, हा अध्यात्माचा मार्ग आहे. संधीचं सोनं झालंच पाहिजे, नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. तर इथे अशा काही अनुभूती तुम्हाला येतील. ह्या ज्या प्रॅक्टिसेस मी तुम्हाला सांगते आहे ना, कंप्लेंटला कंप्लीट करा, है ना, कंप्लेंट टू कम्प्लिशन, जाणीवपूर्वक अफर्मेशन करा. आज जे आपण शिकलो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, याला म्हणता होपोनोपोनो प्रेयर. ही पण एक कर्मा थेअरी आहे. तर ह्या प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने ॲक्च्युली अध्यात्माच्या जवळ जाणार आहात. आणि अध्यात्म म्हणजे काय हे तुम्हाला कळणार आहे, जे अजून खरंच कळलेलं नाही आहे. तर तो एक विलक्षण असा जो क्षण आहे, जी अनुभूती आहे, ती तुम्ही इथे अनुभवणार आहात. आणि आपल्या ग्रुपमधले म्हणजे मागच्या बॅचेसमधल्या काही जणी अशा आहेत की खूप डीप लेवलला चालल्या गेल्या या जर्नीमध्ये. इतकी सुंदर आता त्यांची जर्नी सुरू आहे. तर जर तुम्ही हे कंटिन्यू ठेवलं, आता बघा इथे सुद्धा तुमचा प्रारब्ध आहे, कर्म आहे. 40% तर तुम्हाला दिलेला आहे चॉईस, की तुम्ही डिसिजन घेऊ शकतात इथून पुढे जाण्याचा. पण मग कधी कधी असं होईल की नको यार, नको जायला पुढे, है ना. तर मग शेवटी असं होईल की काहीतरी कर्म बाकी आहेत. असे कितीतरी लोक आहे आपल्या ग्रुपमध्ये की आहेत, पहिल्यापासून ग्रुपमध्ये आहे, पण एकदाही रेकीच्या सेशनला आलेले नाहीत. असे काही जण आहेत की ज्यांनी ही पूर्ण जर्नी केली पण त्यांची दीक्षाच झाली नाही, त्यांनी स्वतः प्रयत्न करून सुद्धा झाली नाही. तर दीक्षा त्यांचीच होते ज्यांची योग्य वेळ आलेली आहे, डिव्हाइन वेळ आलेली आहे. ठीक आहे, चलो. तर आता मला सांगा, कुणाकुणाला असं आहे अडचणी. तर आज आपण आहे ना तुमची संपत्ती मोजणार आहोत. कोण कोण रेडी आहे, कॅल्क्युलेशन करणार आहोत आज आपण. कुणाकडे किती करोड रुपये आहेत आत्ता मला कळणार आहे. कोण कोण रेडी आहे.
मला नकोय बाबा काहीच, माझ्या हक्काचे मला कसंही मिळतील मला माहिती आहे, पण तुमची संपत्ती मोजण्यात मला खूप इंटरेस्ट आहे. चलो आज मोजू आपण. पाणी प्यायचंय घोटभर, डोळे बंद करायचे, ताट बसायचे, पण त्यापूर्वी मी तुम्हाला 1 मिनिट देते. ज्यांना कुणाला फ्रेश व्हायचंय, वॉशरूमला जायचंय, जाऊन या, पाणी प्या. आणि ज्यांना शक्य आहे, नॉट कंपल्सरी, पुढचे प्रश्नच नकोय मला, शंकाच नकोय. मी काय म्हटलं, ज्यांना शक्य आहे त्यांनीच देवाजवळ जो आपण दिवा लावतो निरांजन, तो स्वतः समोर आणून लावा किंवा मेणबत्ती लावा. मोठी उभी असेल, छोटी असेल, कशीही चालेल. आपल्याला फक्त अग्नितत्व सोबत घ्यायचं आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी उगाच वेगळे काही प्रश्न विचारू नका. ठीक आहे, चला 1 मिनिट दिलेला आहे. दिवा लावून घ्यायचा आहे किंवा कॅन्डल लावून घ्यायची आहे, पाणी पिऊन घ्यायचं आहे. आणि ज्यांना असं वाटतंय की मला आज अनुभूती झाली पाहिजे, मला रिलॅक्स वाटलं पाहिजे, मला छान वाटलं पाहिजे, त्यांनी आपले कॅमेरा सुरू करून समोर बसायचं आहे. जर तुम्ही कुठेही मशीन वर्क करत असाल, घरात स्वयंपाक करत असाल किंवा ड्राईव्ह करत असाल, तर मी कुणाचीच जबाबदारी घेत नसते, तर अशा लोकांनी मेडिटेशन करू नये. ठीक आहे. आणि ज्यांना एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, खरंच अनुभूती घ्यायची आहे, त्यांनी मात्र व्हिडिओ सुरू ठेवायचं आहे, कारण हिलिंग प्रोसेस आहे, हिलिंग होणार आहे. आणि जे रोजच जॉईन होत आहे त्यांना मी रिक्वेस्ट करेल की उद्याचं सेशन अजिबात मिस करू नका. खूप नेक्स्ट लेवलला आपली उद्याची जर्नी जाणार आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आजूबाजूला असे तुमच्या जवळचे लोक आहेत की ते खरंच खूप दुःखात आहे आणि त्यांना बाहेर पडण्याची गरज आहे, लाईफच्या कुठल्याही एरियामध्ये ते स्टक झालेले आहेत, असे कोणीही तुमचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना सुद्धा उद्याच्या सेशनला आवर्जून जॉईन करून घ्या. ठीक आहे, रेडी? ताट बसायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. नो चिटिंग. आणि आपल्याला जाणीवपूर्वक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना तो नाकाने घ्यायचा, नाभीपर्यंत खोलवर घ्यायचा, हळूवार घ्यायचा. आणि श्वास सोडताना तोंडाने सोडायचा, फुंकर मारत, अतिशय हळूवारपणे. आणि मी जे बोलते आहे ते फक्त ऐकत राहायचं आहे. ठीक आहे. आपलं खूप नेहमी कंप्लेंट्स मध्ये असतो आपण, सारखं कंप्लेंट्स, माझ्याकडे हे नाहीये, माझं रिलेशन हे खराब आहे, ही माझ्याशी असंच वागली, तो माझ्याशी तसंच वागला, माझी मुलं हे त्रास देतात है ना, माझ्याकडे हे नाहीये, मला ते हवंय, असं सारखं आपण मागत असतो. आपण सारखं कंप्लेंट मोडमध्ये असतो. आपल्याला कंप्लेंट कडून कंप्लिशन कडे जायचं आहे. आज आपण सुरुवातीलाच एक प्रॅक्टिकल केलं, म्हणजे वहीमध्ये एक लिस्ट केली ज्यामध्ये आपण लिहिलं आपल्याकडे काय नाही. तर आपली एक सवय असते, आपल्याकडे जे नाही त्यावर आपण आपला सगळा फोकस घेऊन जातो आणि बाय डिफॉल्ट सगळी एनर्जी त्या ठिकाणी जाते. पण आपल्याला बघायचं आहे आपल्याकडे काय आहे. आज आपण तुमची श्रीमंती मोजू. तुम्हाला माहिती नाहीये तुमच्याकडे काय काय आहे. आज तुम्हाला मी तुमच्या हातावर आत्ता लगेच 1 करोड रुपये कॅश ठेवते आहे. ताट बसायचंय, पाठीचा कणा ताट असला पाहिजे, जेणेकरून आपलं हिलिंग छान होतं, युनिव्हर्सल एनर्जी आपल्याला कनेक्ट होते छान. आणि आपले जे तळवे आहेत, आपले जे हात आहेत
ते मांडीवर आकाशाकडे, मांडीवर ठेवा आणि तळवे आकाशाकडे. ठीक आहे. आपलं प्रत्येक स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला पैसे हवे असतात. आज तुमच्या हातावर, तुमच्या तळव्यांवर आता लगेच मी 1 करोड रुपये देते आहे, पण एक अट आहे. त्या बदल्यात तुमचा 1 डोळा, 1 हात आणि 1 पाय आणि 1 किडनी तुम्ही मला द्यायची आहे. कोण कोण रेडी आहे? खूप तुम्हाला आर्थिक अडचणी आहे, कुठे कुठे तुमचे पैसे अडकलेले आहेत, तर तुम्हाला मी आता लगेच पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? जरा माना डोलावून सांगा मला. तुमचा 1 डोळा, 1 हात आणि 1 पाय देऊ शकतात? नाही? असं कसं? तुम्हाला अडचणी आहेत, तुम्हाला इथे कोणीतरी पैसे द्यायला बसलंय. मग कधीतरी विचार केला आहे का? आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघितली आहे का? असे किती लोक आहेत ज्यांना डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत, ज्यांना कान आहेत पण ते ऐकू शकत नाहीत, ज्यांना पाय आहेत पण ते आपल्यासारखं ताठ दोन्ही पायांवर निवांत चालू शकत नाही, उड्या मारू शकत नाहीत, पळू शकत नाहीत, ज्यांना हात आहेत अर्धवट आहेत, अर्धवट बोटं आहेत, लुळा पडलेला हात आहे, पण आपल्यासारखं आहे का त्यांचं? पण असे व्यक्ती तुम्ही बघा, आपल्यापेक्षा सुपेरियर काम ते करतात. रस्त्यावर कधीतरी बघितलं आहे का? ऐन उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात गरजेप्रमाणे किंवा गरजेपुरते सुद्धा अंगभर व्यवस्थित कपडे नसतात आणि आपल्याकडे कितीतरी चॉईस आहे कपड्यांचा की आपण डे टू डे बेसिसवर कन्फ्यूज होतो. आज कुठला ड्रेस घालू, आज कुठली साडी घालू, इतकं आपण कन्फ्यूज होतो. इतके आपल्याकडे कपडे आहेत. पण आपल्याच आजूबाजूची लोक बघा, छोटं असेल, मोठं असेल, स्वतःचं असेल, भाड्याचं असेल, पण आपलं घर आहे, निवारा आहे, डोक्यावर छप्पर आहे, पण आजूबाजूला अशी कितीतरी लोक आहेत की त्यांच्याकडे ते नाही. 2 वेळ आपण पोटभर जेवतो, तो सकस आहार असेल किंवा जिभेचे चोचले पुरवावे म्हणून काहीतरी आरबट सरबट खात असू, पण आपल्याला 2 वेळ 4 वेळ दिवसातून जेवायला मिळतं. आपल्या आजूबाजूची लोक बघा, त्यांना तेवढं जेवायला नाही मिळत. ही सगळी परिस्थिती बघा आणि आता तुम्ही ठरवा की तुम्हाला तुमचा फोकस कुठे न्यायचा आहे. जे आहे त्यावर न्यायचं आहे की जे नाही त्यावर न्यायचं आहे. आपल्या एका बॉडी पार्टची, इंटरनल ऑर्गनची, बाहेर जो आपल्याला हात दिसतोय, पाय दिसतोय, त्याची कितीतरी करोडोंमध्ये किंमत आहे. मला सांगा, कधीतरी तुम्ही स्वतःला थँक्यू म्हटलंय का? तुम्ही जे आयुष्य आत्ता जगत आहात, हे आयुष्य कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे. आज तुमच्याकडे जे जे काही आहे, ज्यावर तुम्ही चिडचिड करता, ज्याला तुम्ही दुर्लक्षित ठेवलेलं आहे, हे आयुष्य कुणाच्या तरी स्वप्नातलं आयुष्य आहे. आपल्या घरामध्ये अशी कितीतरी नाती आहेत, आपल्या आयुष्यात अशी कितीतरी नाती आहेत, त्यांना आपण दुर्लक्षित ठेवतो. आज आपल्याला खूप गोष्टींना थँक्यू म्हणायचं आहे. सुरुवात करूया.
ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी आपले दोन्ही हात आपल्या केसांवर घेऊन जायचे आहेत. आत्ता तुमच्याकडे जे केस आहेत त्यांना प्रेमाने स्पर्श करायचा आहे, कुरवाळायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे. कारण हे केस कुणाच्या तरी आयुष्यातलं स्वप्न आहे, जे इतरांकडे नाही. तुमच्या त्या केसांच्या खाली तुमचा टाळू आहे, त्याच्या आतमध्ये मेंदू आहे, जो सुस्थितीत काम करतो आहे. म्हणून आज तुम्ही या स्क्रीनवर आहात. नाहीतर ब्रेन डेड होऊन कितीतरी लोक न्यूरोलॉजिस्टकडे कितीतरी करोडो हजारो रुपये देऊन स्वतःवर उपचार घेत आहेत, पण इतके पैसे खर्च करून सुद्धा नो रिझल्ट. त्या मेंदूला जरा धन्यवाद द्या, जरा त्याला थँक्यू म्हणा, त्याला जरा आय लव्ह यू म्हणा. बघा उद्यापासून किती छान कामाला लागेल आणि तुम्हाला किती रिलॅक्स फील करून देईल. जरा स्पर्श करा तुमच्या केसांच्या खाली जो मेंदू आहे, त्याला जरा आय लव्ह यू म्हणा, त्याला जरा थँक्यू म्हणा. किती वर्ष झाले तुमच्यासाठी झटतो आहे, झिजतो आहे. तुमचं कपाळ आणि मान यावर प्रेमाने स्पर्श करा. किती सुंदर आहे ते कपाळ. तुमची मान किती सुंदर आहे, योग्य त्या प्रपोर्शन मध्ये आहे. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक आकर्षकपणा ती मान आणि ते कपाळ आणतं आहे. वाव, किती सुंदर तुमच्या त्या आयब्रोज आहेत. तुमचे डोळे, तुमचे कान, नाक, गाल, ओठ, दात, जीभ, प्रत्येकाला थँक्यू म्हणायचं आहे, आय लव्ह यू म्हणायचं आहे, प्रेमाने स्पर्श करायचा आहे. तुम्ही त्या डोळ्यांची केअर घेतली नाही म्हणून डार्क सर्कल वाढले आहेत, चष्म्याचा नंबर लागला आहे. यात त्या डोळ्यांची काहीच चूक नाही. उगीचच बिभत्स आणि हाय व्हॉल्यूमचे गाणे ऐकून स्वतःचं बीपी वाढवून घेतलेलं आहे. त्या कानांमधल्या नसा किती कोमल आहेत, त्यांना किती त्रास होतो जरा कल्पना करा. पण तुम्हाला आवडतं, एक क्रेज आहे म्हणून कशीही गाणी ऐकत असतात. ते कान मुकाट्याने सगळं सहन करतात. त्यांना जरा सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. तुमचा खांदा, शोल्डरचा भाग, तिथे हात घेऊन जायचे. खांद्यावर हात ठेवा, तुमच्या पाठीवर हात फिरवा. तुमच्या खांद्यापासून मनगटापर्यंत पुढच्या तळव्याला, प्रत्येक एका हाताच्या बोटाला तुमचं कोपर, दंड, हात, छान असं हात फिरवा, प्रेमाने स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा. जरा जरी या हाताच्या मनगटाला काही झालं, फ्रॅक्चर झालं, काय होईल तुमचं? किती व्यवस्थित तुमच्यासाठी किती वर्ष झाले हे मनगट काम करतंय, हे कोपर किती व्यवस्थित काम करतंय. जर हे कोपर त्याच्या जागेवर नसतं, त्याने त्याचं काम व्यवस्थित केलं नसतं, तर तुमच्या ताटातला घास तुमच्या ओठातून आत गेला असता का? तुमचं कोपरच आहे, तुमचं मनगटच आहे की जे तुमच्या ताटातला घास तुमच्या तोंडात व्यवस्थित सुखरूप पोहोचवतो आहे. संपूर्ण हाताला थँक्यू म्हणायचं आहे. तुमची श्वसन नलिका, तुमची अन्न नलिका, त्याला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. संपूर्ण रिलॅक्स होऊन जा, संपूर्ण रिलॅक्स. आणि तुमच्या श्वसन नलिकेवर, अन्न नलिकेवर हात फिरवा. कुठपर्यंत आहे अन्न नलिका, तिथपर्यंत हात घेऊन जा.
फक्त गळ्याला आहे का? खाली छातीपासून खाली लहान आतडे, मोठे आतडे, त्यांचं काम अविरत जेव्हापासून तुमचा जन्म झालेला आहे तेव्हापासून परफेक्टली फाईन करत आहेत. म्हणून तुम्ही स्क्रीनवर आहात. नाहीतर कितीतरी लोक असे आहेत जे दवाखान्यात ॲडमिट आहेत कारण त्यांची अन्ननलिका, श्वसननलिका, लहान आतडे, मोठे आतडे व्यवस्थित कार्यरत नाहीत. आजपासून दररोज या सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे आणि आय लव्ह यू म्हणायचं आहे. तुमच्या छातीवर हात ठेवायचा आहे, पोटावर हात ठेवायचा आहे. फुफ्फुस, लंग्स, हृदय, छातीचा बाहेरचा भाग, हे सगळं किती महत्त्वाचं आहे. तुमच्या सौंदर्यात भर पडते आहे. त्याच्यानंतर फुफ्फुस, लंग्स, तुमची छाती, तुमचं हृदय, हार्ट, तिथे जे पंपिंग सुरू आहे, तिथे जे ठोके सुरू आहेत, त्या संपूर्ण सिस्टीमला आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे आणि आय लव्ह यू म्हणायचं आहे. अविरत त्यांचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. तुम्ही त्यांना कमांड दिली नाही दिली तरी, तुम्ही त्यांची दखल नाही घेतली आजवर, तरी सुद्धा त्यांचं काम ते व्यवस्थित करत आहेत. तुमचा कमरेचा भाग, हिप्सचा भाग, हिप जॉईंट, जांघेचा भाग, किडनी, मांड्या, जननेंद्रिय, प्रायव्हेट पार्ट्स, गुडघे, पोटऱ्या, थाईज, अँकल, घोट्याचा भाग, टाचेचा भाग, पायाचा तळवा, पायाची बोटं, अतिशय हळुवारपणे प्रत्येक एका बॉडी पार्टवर आणि त्या बॉडी पार्टच्या आतमध्ये जे ऑर्गन्स आहेत इंटरनल, ज्या नसा आहेत, जे हाडं आहेत, ज्या पेशी आहेत, त्या सगळ्यांना आज मनापासून सॉरी म्हणायचं आहे. कारण इतके दिवस त्यांना खूप दुर्लक्षित ठेवलेलं आहे. तरी सुद्धा तुमच्यासाठी कुठलीही तक्रार न करता ते अविरत काम करत आहेत. कुणाच्या तरी बाबतीत असं असेल की खूपच दुर्लक्ष केलं म्हणून तो गुडघा आता बोलायला लागलाय, है ना? ते माकड हाड, तो पाठीचा मणका कुणाचा तरी बोलायला लागला असेल आता, अरे बाबा रे बस रे आता. कुणाच्या तरी पायाच्या टाचा बोलायला लागल्या असतील. का? कारण आपण त्यांची अजिबात दखल घेतली नाही. पण आत्ता तरी आपल्या लक्षात आलेलं आहे म्हणून त्यांना म्हणा प्लीज फॉरगिव्ह मी. आता आमच्या लक्षात आलेलं आहे, इथून पुढे तुझी दखल घेतो रे बाबा, प्लीज फॉरगिव्ह मी. आणि आपल्याला या शरीराने, या शरीरातल्या प्रत्येक पेशीने, प्रत्येक हाडाने, मांसल भागाने माफ केलेलं आहे. म्हणून थँक्यू म्हणा. बघा, इतका त्रास तुम्ही या शरीराला दिला, शरीरातील प्रत्येक इंटरनल बॉडी ऑर्गनला दिला, एक्सटर्नल बॉडी पार्टला दिला, मेंदूला दिला, इतक्या वर्षापासून, तरी सुद्धा तुमच्या एका सॉरी खातर तुम्हाला लगेच माफ केलेलं आहे. म्हणून धन्यवाद द्या आणि आय लव्ह यू म्हणून स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे. असं छान स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे. आणि म्हणायचंय, स्वतःचं नाव घ्यायचंय, आय लव्ह यू प्रिया. स्वतःचं नाव घ्यायचं आहे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल
डोळे उघडायला घाई करू नका. डोक्यावरच्या केसापासून तळपायाच्या नखापर्यंत प्रत्येक बॉडी पार्ट सैल सोडा. प्रत्येकाला ग्रॅटिट्यूड द्या. कुणाकुणाला नेल्स वाढवण्याची आणि छान नेल आर्ट करण्याची आवड असेल तर मग कसे तुमचे नख तुमच्यासाठी पटापट वाढतात, तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये ते तुमच्यासाठी स्वतःला टर्न करून घेतात, त्यांनासुद्धा थँक्यू म्हणा. आणि स्वतःचा वेळ घेत या प्रोसेसमधून अतिशय हळुवारपणे बाहेर यायचं आहे. अतिशय हळुवारपणे या प्रोसेसमधून बाहेर या. स्वतःचा वेळ घ्या. चेहऱ्यावर एक सुंदर स्माईल असू द्या. येस, रिलॅक्स वाटतंय? येस मॅम. छान. आहे का गरज ही प्रोसेस करण्याची? बरं वाटतंय का जरा? येस. हो. छान. तर छान या फीलमध्ये आता राहा. आणि गेले 5 दिवस मी तुमच्या समोर बोलते आहे. जरा जरी मला जमलं असेल, तुम्हाला जरा जरी चांगलं वाटलं असेल, छान वाटत असेल तर थोडंसं ग्रुपमध्ये तुमचा अनुभव शेअर करा, जेणेकरून असे जे मित्रमैत्रिणी ग्रुपमध्ये आहेत ज्यांना गरज आहे या हिलिंग प्रोसेसची, या सेशनची, ते जागे होतील आणि आपल्या सेशनला येतील. येस, आत्ता हँडरेज आहे 2-3. तर तुम्हाला बोलायचं आहे आत्ता की आधीचाच हँडरेज आहे तो? मॅडम, आज बॉडी सर्व्हिसिंग खूप छान झाली. मनाला खूप प्रसन्न वाटतं. छान, थँक्यू सो मच. पद्मजा, राजश्री, प्रगती, बोला. खूप छान वाटतं मॅडम. रिलॅक्स. मला एक्सपिरियन्स शेअर करायचा होता आजचा. माझी मोठी मुलगी आहे, तिला थोडासा म्हणजे कसं होतं, एक्झाम असली काय असली तर थोडंसं भीती वाटते प्रत्येक गोष्टीची. अभ्यास पूर्ण झालेला असतो तिचा, पण एक्झाम घ्यायला आता 10th बोर्ड झालं, 12th बोर्ड झालं, तेव्हा सुद्धा अक्षर तिला रुमाल घेऊन जावे लागतात, टिश्यू पेपर घेऊन लागतात की हाताला तिच्या खूप स्वेटिंग होतं, पेपर सुद्धा भिजतो. तर मी काल रात्री पण तिला रिलॅक्स केलं आणि ते तुम्ही जे मेडिटेशन पाठवलं होतं एक्झामचं ते तिला ऐकवलं. त्याच्यानंतर मग सकाळी तिला म्हटलं आपण तुम्ही त्या दिवशी जे पाण्याचं दाखवलं होतं पॉझिटिव्ह एनर्जी आणि नेगेटिव्ह एनर्जी, तसं तिला ते पण सांगितलं. आणि तिला मी एवढं सांगितलं फक्त पेपर आल्या आल्या ओपन करू नको, तू शांत बस आणि त्याच्यावर हात ठेव आणि फक्त पेपरला चांगलं चांगलं बोल. म्हणजे जसं आपण पाण्याला बोललो ते तिला सांगितलं. म्हणजे आज पेपर चांगला आहे आणि मला ह्यातलं सगळं येते, मी न घाबरता पेपर व्यवस्थित लिहिणार आहे, पेपरला आय लव्ह यू म्हण. सगळं तिने सेम प्रोसेस केली. आणि आता मगापासून मी त्याच्यासाठी स्माइल करत होती, मी सांगायचा प्रयत्न करत होती पण ती मला सांगून देत नव्हती, बोलली मम्मा नको सांगू. म्हटलं सांगते म्हणून त्यात एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तर आज तिला स्वेटिंग सुद्धा अजिबात नाही झालं, तिला रुमालाची गरज नाही लागली आणि तिच्या अजून सुद्धा लक्षात नव्हतं, म्हणून मी तिला मगाचच विचारलं आज तू रुमाल घेतला होता का, तुला स्वेटिंग झालं का. दरवेळेला टोटली म्हणजे आता समजा 100 मार्क्सचा पेपर आहे, 100 मार्क्स टोटल तिचा सगळा अभ्यास असतो, बट पेपर हातात आला की ती तेवढ्यापुरती ब्लँक होते, घाबरून जाते आणि नंतर मग हळूहळू लिहिते. पण आज तिने पूर्ण न घाबरता न स्वेटिंग होता पेपर पूर्ण व्यवस्थित लिहिलेला. त्याबद्दल थँक्यू. तर आपल्या यूट्यूब चॅनलला खास एक्झाम कॉन्फिडन्स मेडिटेशन आहे, तर ज्यांची मुलं शिक्षण घेत आहे त्यांनी जरूर ऐकवा. एक्झामच्या वेळेला नाही, आत्तापासून डेली बेसिसवर. त्यानंतर आपल्या सेशनला त्यांना बसवा, ह्या प्रॅक्टिसेस त्यांच्याकडून सुद्धा करून घ्या.
कंपल्सरी मुलांच्या शाळेची बॉटल असेल, टिफिन असेल किंवा प्रत्येक स्टेशनरी, प्रत्येक वस्तूला त्यांना थँक्यू म्हणायला शिकवा. संपलेला पेन जरी ते डस्टबिनमध्ये टाकत आहेत तरी त्याला थँक्यू म्हणा. आणि एक्सपिरियन्स शेअर करत चला. कारण का आज तुम्ही हा एक्सपिरियन्स शेअर केला, अजून खूप जण असे आहेत त्यांचे पण मुलं 10वी-12वीला आहे, पण त्यांना लक्षातच येत नाही की कसं वापरायचं रेकी, कुठे वापरायचं, कुठून सुरुवात करायची, कशी करायची. तर लाईफच्या प्रत्येक एरियामध्ये रेकी वापरता येते. पण तुमच्या एक्सपिरियन्समुळे दुसरं कुणाला तरी आयडिया येते की इथे पण रेकी वापरता येते, अशी पण रेकी वापरता येते. आणि मग तुमच्यामुळे त्यांनी वापरली, त्यांना छान रिझल्ट आला की जो एक्सपिरियन्स शेअर करतोय पहिल्यांदा त्याला सुद्धा त्याचे ब्लेसिंग्स नक्कीच मिळतात. तर बघा, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यातले चॅलेंजेस वेगळे. तर तुम्ही आपापल्या पद्धतीने जिथे जिथे वापरणार आणि तुम्हाला रिझल्ट येणार तर तुम्ही ते शेअर करणं खूप गरजेचं आहे. त्याचं अजून एक रिझन असं आहे की तुम्हाला चालीसा हा शब्द माहिती आहे. आपण दुर्गा चालीसा म्हणतो, हनुमान चालीसा म्हणतो है ना, किंवा स्तोत्र म्हणतो. तर यामध्ये काय असतं की आपण त्या देवतेची स्तुती करत असतो, बरोबर आहे. चालीसा म्हणतो किंवा स्तोत्र म्हणतो म्हणजे काय करतो, त्या देवतेची स्तुती करत असतो. तसंच ज्या वेळेला तुम्ही फीडबॅक शेअर करताय म्हणजे युनिव्हर्सल एनर्जीची तुम्ही स्तुती करत आहात. येतंय लक्षात? तर त्यावेळेला तुम्हाला अजून 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 चांगले रिझल्ट येत जातात. हे सिक्रेट आहे. तर असं गुपित ठेवू नका. मी ठेवते का गुपित? मी पूर्ण 10 दिवस तुमच्यासाठी इथे फ्री बसली आहे की नाही द्यायला? मी काही तुम्हाला म्हणते का? तर तुम्ही जेवढं द्याल त्याच्या कितीतरी टाइम्स मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे ते येणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. खूप लोक कंजूशी करतात बोलायला, तर असं करू नका. आत्ता नाही म्हणते मी घडघड सगळ्यांनी बोला, कारण आता तुम्ही मेडिटेशनमध्ये आहात, आता तो फील घ्या. पण यस, तुम्हाला कोणीतरी काही देतंय तर त्याच्या बदलात तुम्ही काहीतरी एनर्जी एक्सचेंज केला पाहिजे. तुम्ही ग्रुपमध्ये शेअर केलं पाहिजे, जेणेकरून खूप लोकांनी ग्रुप जॉईन करून ठेवलेला आहे पण ते अजिबात सेशनला येत नाही. त्यांना फक्त याचा कॉन्टॅक्ट सोर, त्याचा कॉन्टॅक्ट सोर आणि त्याला आपला बिझनेस पाठव एवढंच करायचं आहे. पण तुम्ही स्वतःवर काम करा. आजचं जे मेडिटेशन आहे ते तुम्ही करा. उद्याचं तर एकदमच नेक्स्ट लेवलला तुम्हाला घेऊन जाणारं मेडिटेशन असणार आहे, ते करा. तर तुम्हाला आहे ना काही मागण्याची गरज नाही पडणार. आतापर्यंत आपण मागणारे आहोत है ना, तर तुम्ही आता देणारे होणार. देणारे तुम्ही होणार. तुम्हाला द्यायचंय म्हणून युनिवर्स आपोआप तुम्हाला देतं. हे सिक्रेट आहे. ओके, तर छान फील घ्या. होमवर्क पोस्ट करा. आता आजच्या होमवर्कच्या मेसेजमध्ये एक ॲडिशनल मी आजचं हे टेक्निक ॲड करते. हे टेक्निक वापरा प्रत्येक वस्तूसाठी. म्हणजे आता हे मोबाईल स्टँड आहे, याला सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे. एव्हरी लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग प्रत्येकाला थँक्यू म्हणायचं आहे. ठीक आहे, तर ते पण एक मेडिटेशन आपण घेऊ की नॉन लिव्हिंगला थँक्यू म्हटल्याने काय होतं किंवा कसे मिरॅकल्स होतात, तर ते पण एक घेऊया आपण. ठीक आहे, येस. तर चला, मला ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. लव यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.